शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांची पहिल्यांदा प्रतिक्रिया. तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. पदापेक्षा देश आणि विद्यार्थ्यांचं हित हे महत्त्वाचं. धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य. काल अमित शहांसोबतच्या बैठकीला सुनेत्रा पवार गैरहजर. विमानतळावरील स्वागताच्या वेळी सुद्धा गैरहजर. प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क ठेवल्यावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदलांचे संकेत. गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा. अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली सतेज पाटलांची भेट. डॉक्टर DY पाटील यांच्या निधनानंतर घेतली सांत्वनपर भेट. कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उपस्थिती. नाट्यगृहाची हेरिटेज व्हॅल्यू जपत नाट्यगृहाची नवनिर्मिती केल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. कुंभमेळ्याच्या कामांच्या कंत्राटाची एक्सक्लुसिव्ह यादी पुढारी न्यूजच्या हाती. यादीमध्ये केवळ एकच कंत्राट गुजराती कंत्राटदाराला असल्याची माहिती. राज ठाकरेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचा पुराव्यानिशी पलटवार. प्रशांत किशोर यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती. सुनेत्रा पवार किशोर यांच्याकडे पक्षाचं काम देण्यास आग्रही. दिल्लीतील अधिवेशनानंतर किशोर यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा न्यायव्यवस्थेवर दबाव. खासदार संजय राऊतांची सडकून टीका. खासदार आणि पक्षफुटी प्रकरणामध्ये अप्रत्यक्षपणे मोदींचा दबाव. राऊतांचा आरोप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची घेणार भेट. उद्या संसद भवनामधील PMO कार्यालयामध्ये भेट होणार असल्याची माहिती. खासदार सुप्रिया सुळेंनी दिली माहिती. महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून रायगडच्या माणगावमधल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. स्वतः गाडी चालवत घेतला महामार्गाच्या कामाचा अनुभव. स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे काम रखडलं. राज ठाकरेंची टीका. मुंबई महानगरपालिकेमध्ये सभागृह आणि समित्यांच्या कामकाज होणार पेपरलेस. तर 237 नगरसेवकांना महिनाभरातच ॲपल कंपनीचे टॅब वाटण्यात येणार. IT विभागाकडून टॅब खरेदीची प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता. गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकणासह गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. राष्ट्रकुल पदक विजेत्यांचं पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन. भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक. बॉक्सिंगमध्ये भारताच्या खात्यात 7 सुवर्ण पदकं. गुलवीर सिंगची ॲथलेटिक्समध्ये 2 पदकांची कमाई.